आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीची आज तिसरी यादी जाहीर होणार आहे। 16,96,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत कर्जमाफीची योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 आणि अन्य कारणांनी 46,000 म्हणजेच 1,40,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आल्यानंतर ही यादी जाहीर होणार आहे। राज्य सरकारने 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलंय। तर कर्जमाफीसाठी आज पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची ही माहिती आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। घेतलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये। आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, कर्जमाफी आवश्यकच आहे, ती दिलीच पाहिजे। पण कर्जमाफीने कुठला शेतकरी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफीने कुठला शेतकरी परमनंट त्या कर्जाच्या विळख्यातनं बाहेर पडला नाही। जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही। आज आपण बघा, इंडस्ट्रीत नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे ती इंडस्ट्री फायद्यामध्ये जाते। जर एखाद्या उद्योगाने ठरवलं की मी नवीन तंत्रज्ञान आणणारच नाही तर तो उद्योग बंद पडतो, दुसरा कोणीतरी तंत्रज्ञान आणतो आणि त्या उद्योगाच्या पुढे जातो। आमच्या शेतीचं क्षेत्र देखील असं आहे की या क्षेत्रामध्ये जर आपण नवीन पद्धती आणल्या नाहीत, या शेतीमध्ये आपण नवीन तंत्रज्ञान आणलं नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही। आणि मग या सगळ्या नवीन गोष्टी करण्याकरता अडचण काय आहे? ती अडचण आहे गुंतवणुकीची। ज्या शेतकऱ्याकडे जो अल्पभूधारक शेतकरी आहे, या अल्पभूधारक शेतकऱ्याला गुंतवणूक त्यांनी करायची कशी? गुंतवणुकीकरता त्याला पैसे येतील कुठनं? तो जेमतेम पीक कर्ज काढतोय आणि तेही कर्ज जर परत करू शकत नाहीये तर मग गुंतवणूक तो करेल कशी? आणि म्हणून 2014 नंतर मोठ्या प्रमाणात आपण शेती क्षेत्राला रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसनचं क्षेत्र नाही, तिथं करावंच लागतं। पाऊस आला तर, अतिवृष्टी झाली तर, अवर्षण झालं तर, वाहून गेली तर, सगळ्या गोष्टीत तिथं करावंच लागतं। पण केवळ तितक्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही, शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आपण निर्णय घेतला, मग जलयुक्त शिवार असेल, मागेल त्याला शेततळं असेल, मागेल त्याला सिंचन विहीर असेल, मागे त्याला ठिबक असेल। तुम्ही आठवा 2014 पूर्वीची परिस्थिती तुम्ही आठवा। मी देखील जवळपास 10 वर्ष माझ्याकडे ग्रामीण क्षेत्र होतं, मी आमदार असताना। नंतर मग माझं शहरी क्षेत्र झालं। पंचायत समितीत आम्ही बसायचो, काहीतरी इष्टांक आलेला असायचा आणि मग ते पंचायत समितीचे सभापती, सदस्य आणि आमदार मिळून आम्ही वाटायचो, 4 तुझ्याकडे, 2 तुझ्याकडे, 4 तुझ्याकडे, 5 तुझ्याकडे। आणि त्या वाटणीतही आम्ही एवढं खुश असायचो की जणू काय शेतकऱ्याला आपण दिलेला आहे अशा पद्धतीची बंदरबाट आपण करायचो। मी सांगितलं की पद्धतीच दूर झाली पाहिजे आणि मग सगळ्या गोष्टी मागेल त्याला, ज्याला आवश्यकता त्याने मागावं, आपण त्याला देऊ, अशा पद्धतीनं मागेल त्याला शेततळ्यांची योजना आपण आणली। महाराष्ट्रामध्ये लाखो शेततळी आपण तयार केली। आज तुम्ही बघा, म्हणजे आम्हाला संधी मिळते अनेक वेळा हेलिकॉप्टर म्हणून जाण्याची, अलीकडच्या काळात मी वापरत नाहीये, पण अनेक जिल्हे असे आहेत आणि मराठवाड्यातले देखील अनेक जिल्हे असे आहेत की जे कोरडे जिल्हे आहेत, पण तुम्ही वरून जर बघितलं ना तर प्रत्येक शेतात शेततळ तुम्हाला भेटतं। आणि ते विचारा कधी झालेलं आहे? हे मागेल त्याला शेततळ्याच्या आपल्या योजनेत झालेलं आहे। आज जे काही पाणी आहे ते आपण साठवू शकतो। आणि मग आताच्या परिस्थितीत अल निनोमध्ये कुठेतरी 5, 7, 8 जुलैला भरपूर पाऊस येतो आणि त्याच्यानंतर 25 जुलैपर्यंत पाऊस गायब होतो। अशा परिस्थितीमध्ये जर पिकावर ताण पडला तर त्या पिकाला पाणी द्यायचं कुठनं? त्याकरता ही शेततळी आहे, त्याकरता प्रोटेक्टिव्ह इरिगेशन करता ही कामी येत आहेत। आज परिणाम असा झाला, आम्ही साधारणपणे ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं आपण केली, जलसंधारणाची कामं केली, त्या गावांचं ज्यावेळेस ऑडिट केलं, त्या ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की अनेक गावं अशी होती की जी एका पिकावर होती, ती आज 3-3 पिकं घेऊन राहिली आहे। ज्या गावांमध्ये
बागायतीचा विचार करत नव्हते, फळबागांचा विचार करत नव्हते. मला नेहमी आजही माझ्याकडे तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी 2019 साल असेल, मी सांगोल्याला गेलो आणि त्या सांगोल्यामध्ये एक शेतकरी म्हणाला माझ्या शेतीत तुम्हाला यावंच लागेल, आणि मला घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं इथे माझ्याकडे काही पिकत नव्हतं. आज जलयुक्त शिवारनंतर ऍपल बेर त्यांनी पिकवणं चालू केलं आणि म्हणाला यावर्षी 25 लाख रुपयाचे ऍपल बेर मी त्या ठिकाणी विकेल. त्यामुळे शेतीमध्ये आणि शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक आपण सुरू केली. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ड्रिप इरिगेशन करता, ठिबक सिंचनाकरता वाट पाहावी लागायची. आम्ही सांगितलं ऑनलाईन अप्लाय करा, ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच तुमच्या खात्यात पैसे जातील. आताही जे मामा सांगत होते की काही बॅकलॉग राहिला होता तोही आम्ही पूर्ण करतोय. आणि जेवढे अर्ज आले, 5 लाख अर्ज आले तर 5 लाख अर्ज आम्ही स्वीकृत करणं सुरू केलं. ट्रॅक्टरची मागणी जेवढी आली आम्ही स्वीकृत केली. इतक्या मोठ्या प्रमाणात हळूहळू हे यांत्रिकीकरण आपण सुरू केलं. आणि महत्वाचं यातलं काय आहे तर आज आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, गुंतवणुकीची क्षमता बघा, जागतिक बाजारपेठ झाली आहे. आता शेतमालाचा भाव हा कुठलं राज्य ठरवत नाही, कुठला देश ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ ठरवते. त्यामुळे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या शेतमालाचा भाव घेऊन फायदा करायचा असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागेल. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, उत्पादकता वाढवावी लागेल. उत्पादकता वाढेल तेव्हाच उत्पादन खर्च कमी होईल. आणि मग अशा सगळ्या गोष्टींकरता आता ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, 2 एकर शेती आहे, त्याची गुंतवणुकीची ताकद किती आहे. आणि म्हणून आपण गटशेतीची योजना सुरू केली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50,000 गट जर आपण तयार केले तर या गटांची क्षमता जी आहे, आणि सरकार सगळ्या योजना गटाला देत आहे. मागच्या वेळेस तर आपण 1 कोटी रुपयापर्यंतच्या योजना गटांना दिल्या, तर या गटाची गुंतवणुकीची क्षमता वाढते. या गटांना जे काही निविष्ठा खरेदी करावे लागतात त्याची किंमत कमी होते. वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून पूरक पिकं त्या ठिकाणी घेता येतात आणि त्यातनं शेती जी आहे ही उद्योगासारखी फायद्यामध्ये आपल्याला आणता येते. म्हणून त्याही दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आमच्या शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो कमी व्हावा म्हणून आपण 2 गोष्टी त्या ठिकाणी केल्या. सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर आमच्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जो काही विजेचा खर्च होता ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आज याचा कधी कोणी विचार करत नाही. वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही. दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेटमधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो. कारण ते जर दिले नाही तर MERC सांगते की जे इतर ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांवर हे 25,000 कोटी लोड करा, त्यांचं विजेचं बिल वाढवा आणि त्यांच्या खिशातनं ते वसूल करा. आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की याच महाराष्ट्राने जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, आपल्याला माहिती आहे, अर्धे दिवस सकाळी वीज, अर्धे दिवस रात्री वीज, इतक्या मोठ्या प्रमाणात रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात आपल्याला माहिती आहे. आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंप अशा 2 योजना आणल्या. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो. 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो. आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही.
पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.